नमस्कार. जनयोद्धा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय की वाळवा तालुक्यात अनेक सामाजिक संस्था काम करत असतात. परंतु आम्ही काम करत असताना अशा काही संस्था आमच्या निदर्शनास आल्या आणि त्यांच्या कामाचं कौतुक बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकलं. अशीच एक संस्था आपल्या बरोबर आज जोडली गेलेली आहे. त्या संस्थेचं नाव आहे संबोधी बहुउद्देशीय सामाजिक संस्था. या संस्थेच्या संस्थापक सौ नीता येवले मॅडम आपल्या बरोबर आहेत. आज संस्थेच्या माध्यमातून केले जाणारे अनेक उपक्रम असतील अशा विविध मुद्द्यावरती आज सखोल अशी मुलाखत आपण आज या ठिकाणी घेणार आहोत. अ, नमस्ते मॅडम, चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जय भीम जय महाराष्ट्र. आज आपण पाहतोय की संबोधी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वाळवा, शिराळा किंवा इतर तालुक्यामध्ये अतिशय सुंदर असं काम चालू आहे. तर आज सर्व लोकांना प्रत्येकाला ज्ञात आहे ही संस्था काय करते काय. पण आज जर आमच्या प्रेक्षकांना समजलं की या संस्थेची स्थापना कधी झाली, याचा उद्देश काय आहे, म्हणजे थोडक्यात या संस्थेची पार्श्वभूमी काय आहे? स्थापना झाली 2023 साली. समाजकार्य हे पहिल्यापासून महिलांवर आधारित मी काम करतच होते, पण संघटक असावं असं मला महिलांना धरून असं वाटलं, म्हणून ही संस्था स्थापन करण्याचा उद्देश मी ठेवला होता. पण आतापर्यंत संस्था चांगल्या प्रतीने महिलांना संघटित करत आम्ही काम करतोय. ह्याचा पहिला उद्देश म्हणजे संघटना करणे. आम्ही संघटना केली, संस्था स्थापन झाली. त्याच्यानंतर महिलांनी पण संघटित राहावं म्हणून आम्ही बचत गट स्थापन करून त्या बचत गटांवर त्यांना लोन मिळवून देऊन त्यांना छोटे छोटे उद्योग व्यवसाय उभे केले. दुसरं म्हणजे महिलांची पिळवणूक आणि फसवणूक अत्यंत नको तिथे आणि जास्त फसल्या जातात त्या महिला असतात. आताच तुम्ही बघत असाल की प्रत्येक ठिकाणी फसते कोण, तर ती महिला. मग त्या महिलांनी फसू नये ह्यासाठी ही संस्था जास्त काम करते. म्हणजे त्यांना सर्व गोष्टीची पार्श्वभूमीवर अभ्यास कसा केला जातो. संबोधी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची कार्यपद्धती नक्की काय आहे, याचा मूळ गाभा काय आहे? मूळ गाभा म्हणजे त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं, सबळ होणं, आर्थिक सबळता हा पहिला मूळ उद्देश राहील. का तर महिला जर बँकेत गेला तर महिलांना आधी चेक भरण्यापासून पैसे काढण्यापर्यंत जास्त गोष्टी जरी महिला शिकल्या सवरल्या तर त्यांना ही सवय नसते की बँकेचे व्यवहार कसे करायचे. जिथे बँकेचा व्यवहारच माहित नाही तिथे आर्थिक व्यवहार काय करणार आहेत त्या महिला. म्हणून आम्ही सुरुवातीला ह्या संस्थेमार्फत त्यांना बँकेचे व्यवहार कसे करायचे आणि का करायचं ह्याच्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. आणि महिलांना इतका आनंद होतो की आपल्याला साधी गोष्ट आहे की वाचन, म्हणजे वाचन शिकलेल्या जरी महिला असतील तर त्यांच्या हातात तुम्ही एक कागद दिला तरी त्या त्या विचार करतात की आता इथं पुढं काय केलं जातं कागद दिल्यानंतर. पण त्यांना एक साधी गोष्ट कळत नाही की वाचल तर ते समजेल, पण महिला वाचण्याचं धाडस करत नाही. तर आम्ही काय करतो, आमची ही संघटना आमची संस्था काय करते, कुठलाही पहिली सवय महिलांना लावतो आम्ही, तुमच्या हातात जी काही गोष्ट दिली ती पहिल्यांदा वाचा. मग त्या वाचण्याचा म्हणजे चेक भरायचा कसा हे का समजत नाही तर त्या महिला नीट वाचत नाही. आमची सुरुवात इथून आहे की बँक व्यवहार कसा करायचा. आता हे महिलांच्या प्रगती सहमतात झालं की महिलांना व्यवहार ज्ञान यावं, महिलांना इकॉनॉमिकल सिस्टम काय आहे या जगामध्ये ती समजावी. पण आपण आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जे काही सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत महिलांसाठी किंवा इतर घटकांसाठी, ते नक्की काय आहेत, काय काय राबवलं तुम्ही, काय केलं? मी त्यांना पीएमएफएमईचं ज्ञान दिलं. अशा गव्हर्नमेंट बँकांचे अनेक ट्रेनिंग असतात. खाद्य व्यवसाय असू दे, तुम्हाला सांगते एखादी हस्तकला असू दे, आपलं स्वयंपाकातले असतील, अशा काहीतरी बँकातून तुम्हाला मोफत उद्योग भवनला इथं असे ट्रेनिंग लावलेले असतात की उद्योजिका बनण्यासाठी पहिला मुद्दा राहतो ट्रेनिंग. आणि ते कसं आहे, महिला मोबाईल वापर करतात. मोबाईल सगळ्यांकडे आता 10वी झाली 12वी झाली की मोबाईल आहे, पण त्या मोबाईलमध्ये कोणते ऍप घ्यायचे. आता तुम्ही एखाद्या बँकेत आपलं ऍप्लिकेशन दिलं तरी ऍप्लिकेशन मेसेज द्वारे तुम्हाला ट्रेनिंगची माहिती येतात. तर त्या आता युट्यूबवर तुम्ही बघितलं तर उद्योग व्यवसायाच्या माहिती येतात, त्याच्याबरोबर ट्रेनिंग कुठे आणि का आणि कशा घ्यायच्या ह्याच्या पण लिंक येतात. तर माझा पहिला प्रश्न म्हणजे महिला एकत्र आल्या की ऑनलाईन किंवा मोबाईलचा वापर कसा करावा. आणि त्याच्यातून महिलांनी ट्रेनिंग घेतली आणि काय काय म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत की CMGP, PMFME म्हणजे आपल्याला कृषी अधिकारी वगैरे मदत करतात.
उद्योग भवनला सांगलीला गेला तर तिथं सुद्धा सगळेजण, तुम्ही जर आवर्जून ते माहिती घ्यायला गेला तर आवर्जून सांगितलं जातं. पण आपण महिला काय करतो, आपल्याला कोण माहिती देतंय यावर अवलंबून असतं. तर मी फक्त तेवढं ज्ञान देत नाही की स्वतः तिथं महिलांना घेऊन, आज जरी मी सोबत 4 महिला घेऊन गेली तर मला माहितीये त्या 4 महिला नेक्स्ट टाइम 2 महिला घेऊन जातात उद्योग आज तुम्ही भवनला. महिलांसाठी काम करताय संस्थेच्या माध्यमातून, समाजामध्ये तळागाळापर्यंत पोहोचताय. पोच- आज महिलांच्या सगळ्यात मोठे जे अडचणी काय आहेत ते तुम्हाला जाणवलेत का? सगळ्यात मोठ्या अडचण म्हणजे पैसा, आणि तो वेळेत अवेलेबल होणं म्हणजे एकच त्याला घटक आहे, म्हणजे तो म्हणजे बचत गट. बरोबर. हा. त्या बचत गटातून म्हणजे आता तुम्ही बघितलं की फायनान्सवाले येतात, बचत गट तयार करतात, मग ते आठवड्याला हप्ता असतो, बरोबर. 15 दिवसाला असतो, महिन्याला असतो. महिलांच्या गरज आहेत म्हटल्या का नाही की महिला का नाही, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक फोटो याच्यावरच ते कर्ज दिलं जातं. बरोबर. महिला त्याच्या मागचा तो माणूस आपल्या आठवड्याला आपल्या घरी येणार आहे, स्वतः येणार आहे, आणि आपल्याकडून ते पैसे घेऊन जाणार आहे. तर ह्याचा व्याज दर किती आहे हा पण अभ्यास करत नाही. कारण का महिला काय करतात, आपल्याला जास्त काही खर्च न करता, आपली जास्त काही ताकद न लावता, आपल्याला जास्त ताकद न लावता तो नंतरचा विषय राहतो. फक्त बँकेत गेल्यानंतर सुद्धा आपल्याला समजा 50,00,000 कर्ज घ्यायचं तर बँकवाले काय करतात, तुमचं ITR आहे का बघतात, तुमचं ITR बघतात, ITR, उद्यम आधार, असे 50,000 कर्ज घ्यायला तर गेलात तरी तुम्हाला 15 ते 10,000 रुपये स्वतःचा खर्च करावा लागतो. इतकं ज्ञान महिलांना आहे की बँकेत असं सहजासहजी कर्ज मिळत नाही. आज म्हणून संस्थेच्या माध्यमातून आपण महिलांना तयार करत आहात, बरोबर. मग अशा काही महिला आहेत का उदाहरणार्थ म्हणून, की ज्या संस्थेच्या माध्यमातून तुमच्या संपर्कात आल्या, संस्थेमध्ये काम केलं आणि आज स्वतःच्या पायावरती उभे आहेत, अशा काही उदाहरणं आहेत का? आहेत. इस्लामपूर साठेनगर मधली ज्योती चव्हाण, मंत्री कॉलनी मधली भाग्यश्री नेर्लेकर, MI पेठ मधली अनुजा उरुणकर, अशा ज्या काही महिला आहेत त्या सक्षम झाल्या, म्हणजे त्या थांबल्या नाहीत. तर मला सांगायचं इतकंच आहे की बचत गट जर केलेत तुम्ही तर त्यातून अनेक माहिती मिळतात. आणि माझी संस्था आता इथपर्यंत पोहोचली आहे, मला सांगायला अभिमान वाटतोय की आम्ही 2-3 वर्ष झालं संस्थेची स्थापना झाली, काम चालूच आहे. आता म्हणजे काम चालू असण्यापेक्षा पसारा वाढवणं गरजेचं आहे, कारण का फक्त मर्यादित इस्लामपूर किंवा वाळवा तालुका राहिलेला नाहीये या संस्थेचा पसारा वाढवणं. आता मी आमची सगळ्या कार्यकारिणींची एक मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये ठरलं तर आता डिजिटल युगात आपण ग्रामीण भागात काम करतोय, त्याचं ऍडव्हर्टायझिंग कमी होतीये. मग अशी महानगरपालिका बघायची की तिथे डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतीत आपला प्रसार जास्त वाढेल. आणि कसं आहे, शहरी विभागात गरिबाकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. आणि ती आता जे कार्यकारिणी बॉडीत फिरत असताना की अशा काही महिला मला भेटतात की मॅडम, म्हणजे माझा प्रसार इतका वाढलाय, तर म्हणतात मुंबई सारख्या ठिकाणी तर आम्हाला अशी मदत कोणी करत नाही. तर म्हटलं ठीक आहे. त्याचा मी अभ्यास केला असताना मुंबईमध्ये इतके रंजले गांजलेले पण कष्टाळू महिला आहेत की त्यांना बँकेचं ज्ञान किंवा असतंय, म्हणजे त्या स्मार्ट असतात, पण त्यांना बोट धरणार असे व्यक्ती कोण सापडलेले नाहीये. मुंबईत कसं आहे माहितीये का, एका कामाचा 4था मोबदला घेतला जातो. तसं मी तर आजपर्यंत काम केले तर मी आर्थिक सहाय्य घेतलेलं नाही आणि माझ्या संस्थेला पण अजून आर्थिक मदत कोणी केलेली नाहीये. पण त्याची खंत न बाळगता आपल्याला जे बुद्धीला पटतंय ना, आपल्या बुद्धीत जे आहे ते वाटणं हा पहिला उद्देश राहील. त्या हेतून मी काम करत राहिले. ना आता भूते जो आपण भविष्यते. महत्वाचा एक मुद्दा उचलला हा की संस्थेचं फंडिंगचा विषय जे आहे, हा तर सुरुवातीपासून फंडिंगचं काय केलं तुम्ही, नक्की कशा पद्धतीने चाललंय? सुरुवातीला पासून फंडिंगचं असं काय, म्हणजे मी तो विचार नाही केलेला फंडिंगचा. आणि संस्था स्थापन झाल्यानंतर मला कळलं की असे फंडिंग होतात. मी संस्था स्थापनेचा उद्देश म्हणजे असं होतं की मला कुठेही गेलं तरी माझी ही संघटना आहे, मला हे दाखवण्याच्या उद्देशाने मी संस्था स्थापन केली. पण ज्यावेळेस संस्था स्थापन केल्यानंतर मला फंडिंगचे विषय कळाले, पण नाही अजून कोणी म्हणजे मदत नाही कोणाची केली. आणि फंडिंगचा मी काही विचार आतापर्यंत करत, चाललंय ते स्वतःचे. स्वतःच्या ह्याने मला घरच्यांची मदत आहे, विश्वास आहे, घरच्यांच्या मदतीने मी हे करू शकले आणि आहे हे चांगलं चाललंय. आता शेवटचा मुद्दा, हा की आज जे संबोधीचं जे काय काम चालू आहे, हा अनेक महिला याच्यातून तयार झालेल्या आहेत,
किंवा महिलांचं जे काही अज्ञान आहे इकॉनॉमिकल सिस्टम बद्दल, बँकिंगच्या बद्दल किंवा व्यवसायाच्या बद्दल हे सर्व तुम्ही दूर केलेलं आहे. परंतु आता भविष्यामध्ये ह्या संस्थेची वाटचाल काय असणार आहे? पुढे तुमचं नियोजन काय असणार? माझं पुढचं नियोजन आहे की गव्हर्नमेंटने फंडिंग वगैरे केल्यानंतर जो मला नाहक त्रास होतो बँकांमधून, म्हणजे माझा वेळ जो जातोय, मला जर ह्या महिलांबरोबर काम करायचं तर माझी संस्थाच जे काही महिलांचे प्रॉब्लेम असतील ते एका छताखाली प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याची मी ग्वाही देते. संबोधीच्या जर या चर्चेमध्ये आपण पाहिलं की नीता येवले मॅडमने आता अतिशय सुंदर अशी माहिती आपल्या संस्थेत दिली. परंतु काही ठराविक मुद्दे आहेत की त्या मुद्द्यावरती या संस्थेच्या सचिव जे आहेत कविता येवले मॅडम यांच्याशी आपण त्या चर्चा करणार आहोत. मॅडम आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये. संस्था पाहिलं संबोधी आज अतिशय सुंदर काम करते, बरोबर. पण एक शंका मनामध्ये असतात की आज महिला जो वर्ग आज या संस्थेकडे आकर्षला जातोय किंवा चांगलं काम केल्यानंतर कोणी येतं तसं, बरोबर. मग या संस्थेचा मूळ गाभा काय, कशाला धरून ही संस्था काम करते? आपली ही संबोधी बहुउद्देशीय महिला विकास संस्था या नावातच तिचा गाभा दडलेला आहे. ही संस्था प्रामुख्यानं फक्त महिलांसाठी कार्य करते. आता या महिला कोणत्या? ज्या ग्रामीण भागात तळागाळात रोज रोजगार करतात अशा महिला, आणि शहरी विभागात ज्या लघुउद्योग किंवा लघुउद्योग करण्याची ज्यांची इच्छा आहे पण मदतीच्या अपेक्षित आहेत अशा महिला, प्रामुख्यानं याच महिलांच्या साठी आमची ही संस्था कार्य करते. तर आज संबोधीच्या माध्यमातून अनेक कामं होतात, महिला तयार होत असतात, महिलांना इकॉनॉमिकल सिस्टम काय आहे किंवा कशा पद्धतीने कर्ज प्रकरण करायचे असं अनेक मार्गदर्शन या संस्थेच्या माध्यमातून होत आहे, बरोबर. आज तुम्ही सांगितलं की महिलांना कोणत्या आपण प्राधान्य देतोय, ज्या महिला तळागाळामध्ये अडकलेल्या आहेत, हो, हो. सामाजिक बांधिलकी असते, कौटुंबिक बांधिलकी, अशातून बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करतो. पण आता मला एकच सांगायचं आहे की ज्या महिला अजून याच्यामध्ये सहभागी नाहीत पण तरी सुद्धा भरकडलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी आपला संदेश काय असेल? नक्की त्यांनी काय करावं, या संस्थेच्या माध्यमातून काय करण्याची इच्छा तुमची आहे? आपल्याला माहितीये, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी असं म्हटलं जातं. एक स्त्री शिक्षित झाली की तिचं कुटुंब अख्खं शिक्षित होतं. तसं ती स्त्री, एका कुटुंबातली ती स्त्री जर आर्थिक दृष्ट्या सबल बनली तर अख्खं कुटुंब सबल बनेल, पर्यायानं गाव सबल बनेल, देश आपला सबल बनेल. आणि आमच्या या संस्थेचं ब्रीदवाक्यच असं आहे की जर घडेल नारी तर घडेल देश. आणि याच ब्रीदवाक्याशी एकनिष्ठ राहून आम्ही महिलांसाठी मुख्यतः कार्य करतोय. तर आता ज्या या प्रवाहात आलेल्या नाहीत किंवा ज्या आमच्या संस्थेशी जोडलेल्या नाहीत त्यांच्याशी सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून आम्ही संपर्क साधत आहोत. आणि ज्या आता सध्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्या संपर्कात असलेल्या पण आमच्यापर्यंत न पोचलेल्या अशा महिलांशी संवाद साधण्याचा, अशा महिलांशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि यातून एक मोठं संघटन तयार होईल महिलांचं अशी मला आशा आहे. आणि नक्कीच यात आम्ही खूप पुढे जाऊ महिलांच्या प्रगतीच्या बाबतीत, विशेष करून त्यांच्या आर्थिक सबलीकरणाच्या बाबतीत, असा विश्वास मला वाटतोय. तर आपण पाहिलं आपण आज संबोधी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची जी काही सखोल माहिती आज त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्षा सौ नीता येवले मॅडम आणि सचिव सौ कविता येवले मॅडम यांच्या माध्यमातून आपण आज पाहिली. या ठिकाणी अतिशय सुंदर अशी माहिती या दोघींनी दिली. संस्थेचा उद्देश काय आहे, संस्था कुठल्या घटकाला म्हणजे एकत्र करून त्या ठिकाणी काम केलं जातंय. आणि त्यांनी सांगितलं की तळागाळातील ज्या महिला आहेत त्यांना कुठेतरी इकॉनॉमिकल सिस्टम या जगातली काय आहे, बँकिंग काय आहे किंवा बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक स्थैर्य सुधारावं, त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या प्रगत व्हावं, यासाठी ही संस्था काम करते असं या दोघींनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. या मुलाखती सत्रामध्ये त्या सहभागी झाल्या, त्या दोघींचंही चॅनलच्या वतीनं धन्यवाद मॅडम.